बोरविहीर नरडाणा रेल्वेग्रस्तांना मोठा दिलासा. 2013च्या कायद्यानुसार मोबदला तपासण्याचा आदेश. आमदार राम भदाने यांच्या पाठपुराव्याला यश. रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा. कमी मोबदल्याविरोधात शेतकऱ्यांचा लढा रंगला. महसूल मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. धुळे तालुक्यासह जिल्ह्यातून जाणाऱ्या बोरविहीर ते नरडाणा रेल्वे भूसंपादनात शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळावा यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार ज्या अटी व शर्ती आहेत त्या प्रत्येक केसमध्ये पाळल्या गेल्या आहेत की नाही हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी राजाला खूप मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार राम भदाने यांनी दिली. धुळे व शिंदखेडा तालुक्यातून बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्ग जात आहे. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित झाल्या आहेत. त्यांना पुरेसा मोबदला मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आमदार राम भदाने यांच्या पुढाकारातून महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. यावेळी आमदार राम भदाने, भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खला आणि मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते. तसेच धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, प्रांताधिकारी रोहन कुवर, विविध अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. तसेच तालुक्यातील शेतकरी आत्माराम बळीराम पाटील, विश्वास पुंडलिक देसले, संजय युवराज पाटील, बालू भटा पाटील, लहू यादव माळी, प्रकाश सुभाष पाटील, अनिल शालिग्राम पाटील, अनंत विठ्ठल देसले, सचिन भटू पाटील, भगवान शामराव सोळवंशी, पराग गणेश बडगुजर, वाल्मिक पांडुरंग पवार, पितांबर एलजी पाटील, दिनेश लाला माळी आदी शेतकरी उपस्थित होते. आमदार राम भदाने यांनी सांगितलं, रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावत होत्या. अनेक वर्षांपासून लवाद आणि मोजणी होऊनही शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लागलेला नव्हता. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा पाईपलाईन होती त्यांनाही केवळ 8 लाख रुपये हेक्टरी म्हणजे साधारण 3.5 ते 4 लाख रुपये एकरी असा अत्यंत कमी मोबदला दिला जात होता. हा आदेश 2008च्या परिपत्रकानुसार झाला होता. मोबदल्याचा प्रश्न जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडेही गेला, परंतु त्यातही अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी आणि तफावत निर्माण झाल्या होत्या. आजच्या बैठकीत महसूल मंत्र्यांनी 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार ज्या अटी व शर्ती आहेत त्या प्रत्येक केसमध्ये पाळल्या गेल्या आहेत की नाहीत हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे धुळे तालुक्यातील शेतकरी राजाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री व सरकारबद्दल शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रतिनिधी परीक्षित परदेशी, JBTV न्यूज, धुळे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. या धुळे तालुक्यामध्ये रेल्वे संदर्भात फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या भेडसावत होत्या. त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांनी गेले अनेक वर्ष लवाद तिथं झाला तेव्हा तिथं मोजमाप झाली. त्याच्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर होती, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन होती, तरी त्यांना जिरायतीचा मोबदला हा दिला गेला आणि तो देखील 8 लाख रुपये हेक्टरी म्हणजे 3.5-4 लाख रुपये एकरी असा तुटपुंजा मोबदला दिला गेला होता. आणि 2008च्या परिपत्रकाप्रमाणे हा आदेश झालेला होता. त्याच्यानंतर मोबदल्यानंतर लवाद कलेक्टर मॅडमकडे चालला. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्हेरिएशन तिथं अडचणी तिथं निर्माण झाल्या होत्या. आणि म्हणून आज धुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज महसूल मंत्र्यांनी बैठक घेतली व 2013च्या भूसंपादन ॲक्टप्रमाणे ज्या ज्या अटी व शर्ती आहेत त्या एक केस याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये दिलेली आहे का नाही हे देण्याचं तिथं चेक करण्याचा आदेश आज तिथं देण्यात आला. हा फार मोठा दिलासा आमच्या धुळे तालुक्यातल्या शेतकरी राजाला तिथं होणार आहे. त्यामुळं आम्ही या भारतीय जनता पार्टीचे सरकारचं, मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं व महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं मी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अभिनंदन करतो, आभार देखील मानतो. व हा विजय आज आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य लोकांचा लढ्याचा हा विजय आहे आणि त्यांना आज हा न्याय तिथं मिळालेला आहे. याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.